गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृतामध्ये आजपासून कार्तवीर्य अर्जुन या श्रेष्ठ दत्तभक्त सम्राटाच्या आख्यानाला आपण सुरुवात करणार आहोत. हे आख्यान श्री दत्त महात्म्याच्या 4 ते 17 आणि 20-21 एवढ्या अध्यायांना व्यापून असून ते रसाळ कथामृतांबरोबरच भक्तिरसाने आणि प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांच्या उपदेशामृताने ओतप्रोत भरलेले आहे. हा उपदेश आर्त भक्तांपासून ज्ञानी भक्तांपर्यंत सगळ्यांसाठीच आहे. याच आख्यानात एक आणखी श्रेष्ठ दत्तभक्त विष्णुदत्त याच्या सेवन भक्तीशी संबंधित कथा 9 ते 11 या अध्यायांमध्ये आहे. तर आपण सुरू करूया कार्तवीर्य अर्जुनाख्यान. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या 9व्या भागात कार्तवीर्याचे जन्माख्यान आणि श्री गर्ग मुनींचे श्री दत्त महात्म्य कीर्तन आपण पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कृतयुगात सोमवंशात हळहळ कुळात कृतवीर्य जिताहित हा महापराक्रमी अजिंक्य सदैव धर्मनिष्ठ असा सार्वभौम सम्राट राज्य करीत होता. परंतु च्यवनाच्या शापाने त्याचे 100ही पुत्र मरण पावले. तेव्हा अत्यंत शोकाकुल होऊन राजा राज्यकारभार सोडून दुःख करीत बसला. तोच एके दिवशी अचानक गुरु त्याला भेटण्यासाठी आले. राजाने खिन्न मनाने त्यांना दंडवत घातला आणि म्हणाला, गुरुदेव, मी हा असा अपुत्र झालो आहे. आपल्या पवित्र चरणांचं दर्शन झालं. आता नक्कीच आपण माझं दुःख हरण कराल. गुरु म्हणाले, राजा, असा शोक करू नकोस. धैर्य धर. मी तुला रविव्रत सांगतो, जे सर्व पापांना शांत करवून तुला उत्तम पुत्रप्राप्ती करवील आणि तू सुखी होशील. इथे गुरूंनी पुत्रप्राप्तीच्या आड येणारी सर्व अरिष्टे सांगितली आहेत. जसं स्त्री जात्याच वंध्या असणं, गर्भ तर राहतो पण पुत्र जन्माला येताच मरण पावतो, गर्भपिशवीत न वाढता गर्भनलिकेत वाढल्याने 9 मास पूर्ण होण्यापूर्वीच अर्भक मृत जन्माला येतं, बालकाला ग्रहदोष किंवा भूतबाधेची लागण होऊन लहानपणीच मरतं, किंवा मतिमंद जड होतं. गुरु म्हणतात, राजा, रविव्रत केल्याने या सर्व दोषांचं निवारण होतं. राजा उभारी येऊन म्हणाला, गुरुजी, हे व्रत केव्हा सुरू करावं, कसं करावं, त्याचा संपूर्ण विधी सांगा. गुरु म्हणाले, राजा, पंचांग शुद्धी पाहावी. ज्या दिवशी सप्तमी असून चंद्र अनुकूल असेल
त्या दिवशी व्रताचा आरंभ करावा. व्रताचा संकल्प सोडावा. पुण्याहवचन करावे, नांदी श्राद्ध करावे आणि आचार्यांची पूजा करावी. त्यांच्याकरवी गृहशुद्धी करावी, अग्निस्थापन करावा. यानंतर विधियुक्त कलश स्थापन करावा. त्यावर सूर्य, रुद्र, सप्तमातृका यांच्या सुवर्ण प्रतिमांची स्थापना करावी. त्यांचं पूजन केल्यावर त्या कलशाच्या उत्तरेला शांती प्रीत्यर्थ 7 कलशांची स्थापना करावी. शांती सुक्तासह त्यांचं पूजन करावं. तसंच अग्नीत समिधांचं विधियुक्त हवन करावं. यानंतर तीळ, सातू आणि खीर एकत्र करून प्रत्येक देवतेला 108 आहुती अर्पण कराव्या. बलिदान करावं. पूर्णाहुती करावी. मग जिची मुलं जिवंत आहेत अशा सुवासिनी करवी कलशांमधील जलाने अभिषेक करावा. हा अभिषेक करताना सुवासिनीने सतत चिंतन करावं. या यजमानाचं बाळ दीर्घायू होवो. सूर्य आणि त्याचे ग्रहमंडळ, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि लोकपाल या सगळ्यांनी बाळाचं रक्षण करावं. तसंच ग्रह, भूत, अग्नी, शनी या सगळ्यांनी बाळाला कधीच पीडा देऊ नये असं चिंतत अभिषेक करावा. यानंतर यजमानांनी स्नान करावं आणि वस्त्र आचार्याला दान करावीत. सुवासिनी आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. आचार्यांना गोदान करावं. तिळानं भरलेल्या पात्रात कालमूर्तीचं पूजन करावं आणि तेही ब्राह्मणाला द्यावं. ब्राह्मणाला भोजनात पोटभर पायसान्न भरवावं. दक्षिणा देऊन प्रसन्न करवावं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करावा. असं सगळं केलंस ना की अरिष्टाचं निरसन होईल. विप्रानेही आशीर्वाद द्यावा की ह्या बालकावर येणारी सर्व संकटे, पाप, दुःख वडवानलात पडो. ब्रह्मा, विष्णू, महेश, कार्तिकेय, इंद्र, वायू, अग्नी ह्यांनी हे अरिष्ट निरसन करावं. बाळ संकटमुक्त होऊन दीर्घायू होवो. अशा प्रकारे सर्व कर्म झाल्यावर इदं न मम म्हणून सर्व कर्म ईश्वरार्पण करावं. नंतर कुटुंबासह भोजन करावं. यामुळे सूर्याचा प्रसाद होऊन अरिष्ट निरसन होईल आणि पुत्र प्राप्त होईल. गुरूंचं हे वचन ऐकून राजानं गुरूंचं पूजन केलं. जिताहित राजाने अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने रविव्रत केलं. गंमत म्हणजे याच सुमारास राणीकडे विदुषी मैत्रेयी सहज भेटण्यासाठी आली. राणीने तिला पाहताच तिचे चरण धरले आणि सगळं दुःख तिला निवेदन केलं. मैत्रेयी म्हणाली, राणी, तू अनंत व्रत कर. त्या व्रताच्या योगे तुला भूमंडळात प्रख्यात, गुणवंत, महापराक्रमी असा पुत्र प्राप्त होईल. असं म्हणून तिने व्रताचा विधी सांगितला. ह्या व्रताचा आरंभ मार्गशीर्ष पौर्णिमेपासून करावा. वर्षभर दर पौर्णिमेला प्रदोषकाली अनंताचं पूजन करावं. आधी स्वस्ती वाचन करून विधिवत व्रतारंभ करावा. वर्षभर केवळ हविष्यान्नच खावं. राणी, तो अनंत भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारा आहे. तो जर प्रसन्न झाला तर तुला इच्छित फळ नक्कीच प्राप्त होईल. वर्षानंतर या व्रताचं उद्यापन करावं.
विप्रांना गोदान, यथाशक्ती भोजन, 12 जलकुंभ दान करावेत. यामुळे पापशमन होऊन तुला लोकोत्तर, चक्रवर्ती, अत्यंत प्रवीण आणि गुणी असा पुत्र प्राप्त होईल. तो सर्वमान्य असेल, शत्रूंचा नाश करणारा आणि यशस्वी असा राजा होईल. राणीने आनंदाने आणि कृतज्ञतेने मैत्रेयीला वंदन केलं. व्रत सांगून ती ब्रह्मवादिनी मैत्रेयी राणीचा निरोप घेऊन गेली. राणीने राजाला मैत्रेयीने सांगितलेल्या व्रताची माहिती सांगितली. पतीची आज्ञा घेतली आणि व्रतारंभ केला. 1 वर्ष हविषान्न, ब्रह्मचर्य पालन, भूमीवर शयन, काम क्रोध वर्ज्य करून राणीने पूर्ण वर्ष मौन धारण केलं. राणी श्री दत्त भक्त होती. व्रत करताना ती अनंताची दत्त रूपातच उपासना करीत होती. मनावर संयम करून तिनं महाव्रताचं पूर्ण पालन करून चित्तशुद्धी केली. श्री दत्तात्रेय तिच्या भक्तिभावावर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी राणीला आपलं सगुण सुंदर स्वप्न दर्शन दिलं आणि म्हणाले, अत्युत्कट धर्मफळ राज्ञी मिळेल तत्काळ. तुला पुत्र होईल सबळ, सप्तद्वीप पालक. अर्थात राणी, तुला तुझ्या या उत्कट भक्तीचं फळ लवकरच प्राप्त होईल. तुला सप्तद्वीपांचं पालन करणारा पुत्र प्राप्त होईल. स्मरण करताच त्या व्यक्तीला मनोगतीनं भेट देणारा असा स्मर्तृग्रामी आणि महापराक्रमी समर्थ पुत्र तुला प्राप्त होईल. राणीला असा आशीर्वाद देऊन तो भक्त पालक भगवंत गुप्त झाला. राणीनं राजाला अत्यानंदाने ते स्वप्नदर्शन सांगितलं. दोघांनाही परमसंतोष झाला आणि राणी गर्भवती झाली. तिला उत्तम डोहाळे लागले. राजाने तिचे सगळे डोहाळे पुरवले. केले संस्कार यथा काळी, उच्ची 5 ग्रह जे वेळी. उदित असती ते वेळी, निशिथ काळी प्रसवली. 5 ग्रह उच्च स्थानी असताना मध्यरात्री राणीने दिव्य पुत्राला जन्म दिला. त्या दिव्य पुत्राच्या आगमनाने दशदिशा प्रसन्न झाल्या. ब्रह्मांडात हर्ष झाला. देवांनी दुदुंभी नाद केले. अप्सरा नृत्य करू लागल्या. गंधर्वांनी गायन करून आपला आनंद व्यक्त केला. देवांनी पुष्पवृष्टी केली. सिद्धांनी आशीर्वाद दिले. ज्योतिषांनी जातक कथन केलं. राजाने प्रजेला यथायोग्य वस्त्र, सुवर्णदान, गोदान केलं. ज्योतिषांनी पत्रिका मांडली आणि हर्षभराने भविष्य कथन करू लागले. राजा, हा कुमार फार फार भाग्यवान आणि दैवशाली आहे. राणीनं अनंत व्रत केलं. त्या योगे हा श्री दत्त कृपेला पात्र होऊन योग बळ प्राप्त करील. सर्वत्र प्रख्यात होईल. वेदशास्त्र, तंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र या सगळ्यात तो प्रवीण होईल. सप्तद्वीपावर राज्य करणारा चक्रवर्ती आणि सहस्रावधी वर्ष राज्य करणारा अनभिषिक्त सम्राट होईल. तसंच राजा, तूही रविव्रत केलंस. त्या योगे हा पुत्र सूर्यासारखा तेजस्वी, निरोगी, लक्षायू, जितेंद्रिय आणि अजिंक्य होऊन सर्वमान्य होईल. राजाला अत्यानंद झाला.
त्याने ज्योतिषांचं पूजन करून भरपूर दान धर्म केला. बाळाचं नाव ठेवलं अर्जुन. बघता बघता अर्जुन तरुण झाला, राज्य करण्यास योग्य झाला. पण त्याच वेळी त्याच्या पित्याचं निधन झालं. मग प्रजा आणि मंत्री म्हणू लागले, अर्जुनाला राजा करा. पण अर्जुन काही राज्य करण्यास तयार होईना. कशामुळे? अर्जुन हा अत्यंत बुद्धिमान, शास्त्र विचार जाणणारा आहे. तो विचार करतो, राज्य करणे ही सन्माननीय अशीच गोष्ट असली तरी ती शेवटी दुःख देणारी आहे. भूमीचा 1/6, व्यापाराचा 1/12 भाग राजाला प्राप्त होतो. ते सर्व घेऊन राजाने प्रजेला न्यायाने सांभाळावे. प्रजेचं चोर डाकूंपासून, शत्रूंपासून संरक्षण करावे ही अपेक्षा असते. राजा जर यात कमी पडला तर त्याला नरकाची प्राप्ती होते. तसेच स्वतः समर्थ असून अधर्माचं निवारण न करता उलट अन्यायाने, स्वार्थबुद्धीने जो धूर्त राजा केवळ द्रव्य संचयच करतो तो नरकातच पडतो. जो नीतिनियमांना धाब्यावर बसवून क्रोधाने, लोभाने निरपराधी माणसाला दंड करील, उलट गुन्हेगाराला सोडून देईल, तो पापाचा धनी होणारच. आता एवढ्या मोठ्या साम्राज्याचा व्याप हा मंत्र्यांच्या आणि सरदारांच्या भरोशावरच करावा लागेल. राजा जरी धर्मनिष्ठ असला तरी हाताखालचे लोक जर अधर्माने वागतील, धनाच्या लोभाने, अन्यायाने गुन्हेगारांना दंड न करता निष्पाप लोकांना दंड करतील, तर हे लोक जी पाप करतील त्यातल्या 1/4 पापांचा वाटेकरी राजाला व्हावं लागतं. असं असताना आपण राजा न होणंच बरं, कारण आपल्याला पुण्यफलाची प्राप्ती प्राप्त होणार नाही. त्याचे हे विचार गर्ग मुनींनी ऐकले आणि म्हणाले, अर्जुना, तू खरोखरीच धन्य आहेस. तू अगदी यथार्थ बोलतो आहेस. अरे, जो भूधेनूचे दोहन करील त्याने वत्सांना सांभाळायलाच हवं. अर्थात जो गायरूपी भूमीवर राज्य करील, त्या भूमीने दिलेल्या धनधान्यादी संपत्तीवर हक्क सांगेल, त्याने त्या भूमीच्या लेकरांना, प्रजारूपी वत्सांना सांभाळायलाच हवं. मुनी म्हणाले, अर्जुना, त्यांना सांभाळणं ही खरोखरच तारेवरची कसरत आहे हो. कडक नियम करून कठोरपणे वागावं तर प्रजा त्रस्त होईल, आणि जर मवाळ मृदू धोरण ठेवलं तरी प्रजा राजाला वेड्यात काढील. अर्जुना, जर तुला इतरांच्या भरवशावर राज्यकारभार करायचा नसेल, स्वतः एकट्याने न्यायाने राज्य करायचं असेल, तर तू योगाभ्यास कर, ज्यामुळे तुझं हे भय नाश पावेल. अरे, योगाभ्यासाने तुला अनेक सिद्धी प्राप्त होतील. तू अनेक देह धारण करू शकशील. मनोवेगाने सर्वत्र संचार करून प्रजेचं दुःख दूर करू शकशील. त्यांना संकटातून मुक्त करू शकशील. तू जिथं असशील तिथं तुला सर्व गोष्टी ज्ञात होतील. हां, पण त्यासाठी तुला सद्गुरूंची प्राप्ती होणं मात्र अत्यावश्यक आहे. गुरुजी, मला हे सद्गुरू कुठे भेटतील हे सांगा. अर्जुना, तू सह्याद्री पर्वतावर जा. अनसूया गर्भरत्न दत्त
दत्तात्रेयाभिधान सह्य पर्वती आसन असे जाण जयाचे. सह्याद्री पर्वतावर योगीराज श्री दत्तात्रेय विराजमान आहेत. ते योगी माता अनसूयेचे पुत्ररत्न आहेत. त्यांना प्रसन्न करवशील तर तुझं कल्याण होईल. यानंतर श्री गर्ग मुनींनी श्री दत्तात्रेयांचं जे वर्णन केलं आहे ते अतिशय चिंतन मनन करण्यासारखं आहे. ही श्री दत्तात्रेयांची केवळ प्राथमिक स्वरूपातली ओळख आहे. श्री दत्तात्रेयांना जाणून घेण्याचाच तर प्रयत्न सुरू आहे. गर्गमुनी म्हणतात, ज्याला म्हणती योगींद्र यन्नामे सुके भवसमुद्र नित्य जो विनिद्र ध्याती वितंद्र मुनी जाते. अर्जुना, ते श्री दत्तात्रेय योगियांचे राजे आहेत, योगींद्र आहेत. अरे, त्यांच्या केवळ स्मरणानं भवसमुद्र आटून जातो. अर्थात त्यांच्या भक्तियुक्त स्मरणानं मनातला बाह्य प्रपंचच संपून जातो. कारण मन भक्तिभावानं भरून जातं. मुनी म्हणतात, ते संसारापासून अलिप्त आणि विरक्त आहेत. ते विनिद्र अर्थात जागृत, सतेज, सदैव योगानंदात डुलणारे निरंतर आत्मरती असून ऋषी मुनी त्यांचं ध्यान करतात. जिथं 3 गुण समान होतात तिथं अत्रीचा पुत्र दत्त प्रभू प्रकाशमान होतो, योग्याला दर्शन देतो. तेच साक्षी रूपाने विश्वाचा कारभार पाहतात. योग बळाने भक्तावर कृपा करतात, त्यांचं रक्षण करतात. भक्तांना त्रास देणाऱ्या दुष्टांना दंड करून मार्गावर आणतात. पण दोघांनाही समदृष्टीनेच पाहतात. अरे, जसं बाळाचं संगोपन करताना आई त्याचे लाडही करते आणि चुकल्यास ताडणही करते, तेव्हा तिला कोणी निर्दयी म्हणतं का? तसंच ही दत्त माऊली संतांचं उद्धरण करताना दुष्ट, अनिष्ट, कुभाव दिसताच शिक्षा करते, दंड करते. त्यांच्यातील दोष जाऊन त्यांनी सन्मार्गावरच प्रगत व्हावं, हाच त्या शिक्षेचा उद्देश असतो. त्याला दूषण कोण देईल? अर्जुना, अरे, जो सर्व गुणदोषांच्या अतीत आहे, निर्गुण रूपात जो सर्व विश्वाचा नियंता आहे, त्याचा सर्वाप्रती समभाव हे त्याचं भूषणच आहे. तेच विश्वाची निर्मिती करणारे भगवंत आहेत. तेच तपस्व्याच्या ध्यानाचे केंद्र, ध्यान विषय आहेत. असे ते भक्तांना योग्य तेच दान करणारे आहेत. अर्जुना, तू त्यांची आराधना कर. तू मुळातच आत्मनिष्ठ सत्सद्विवेक बुद्धी प्राप्त आहेस. तुला श्री दत्त लगेच प्राप्त होतील हे त्रिवार सत्य आहे. अरे, जे दुर्बुद्धी, देहाभिमानी, अविवेकी आणि संसाराभिमुख असतात, जे विषय सुखात किड्यामुंगीसारखे रमलेले असतात, त्यांना भवातीत भगवंतांचं दर्शन कुठून होणार? त्यांच्यापासून दत्तात्रेय दूरच आहेत. पण भक्तांच्या त्यांच्या मात्र अगदी जवळ, त्यांच्या हृदयातच बसलेले आहेत.
तू त्या सर्वव्यापी अर्थात विष्णू स्वरूप अशा दत्तात्रयांना शरण जा आणि वर प्राप्ती कर. ते कसे आणि किती व्यापक आहेत असं जर विचारशील तर त्यांची फक्त दिनचर्या ऐक. अर्जुना, प्रातःकाली ते नित्य गंगास्नान करतात, माहुरी झोपतात, सह्याद्रीवर आसनस्थ होतात आणि गाणगापुरी ध्यान करतात, कुरुक्षेत्री आचमन करतात, धोपेश्वरी भस्म धारण करतात, कराडला संध्या करतात, कोल्हापूरला जाऊन भिक्षा मागतात आणि पांचाळेश्वरी जाऊन भोजन करतात, पंढरपूरला जाऊन सुगंध ग्रहण करतात. आणि अर्जुना, जो कोणी आर्त स्मरण करील त्याला त्याच क्षणी दर्शनही देतात. असा हा त्रिभुवनाला व्यापणारा योगेश्वर आहे. त्याच्या चरणी वंदन असो. अर्जुना, त्यांच्या लीला ऐकून कान आणि मन तृप्त होतात. असा तो सर्वत्र पूज्य जगद्वंदनीय दत्तप्रभू आहे, जो आदी मायेकरवी सृष्टीची निर्मिती करतो, तिचं पालन पोषण करतो आणि संहारही घडवतो. असा ब्रह्मा रूपाने निर्माता, विष्णू रूपाने पालन करता आणि रुद्र रूपाने सृष्टीचा लय करताही आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश ही तिन्ही रूप एकवटलेला असा हा महान दत्त आहे. पण त्याच्यावर कोणताही विकार होत नाही, कारण तो त्या सगळ्यापासून अलिप्त आहे. असा हा निर्विकार महान भगवंत भक्तांच्या मात्र पूर्ण अधीन आहे. तो भक्तीचा भुकेला भक्ताधीन राहिला, अंतरन देता भक्ताला खेळ भला करीतो. फक्त भक्तिभावाचा भुकेला आहे. भक्तांना तो कधीही अंतर देत नाही. आत राहून भक्तिभावाचा रसही प्राशन करतो आणि आत राहून मार्गदर्शनही करतो. भक्तांच्या योगक्षेमाची चिंता वाहणं हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे हे अर्जुना, तू त्यांची भक्तिभावाने सेवा कर. अरे, ते प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिलं तर त्यांच्या कृपेने तू एकटाच सप्तद्वीपांचं पालन करशील. त्यासाठी तुला दुसऱ्या कुणाचीही गरज लागणार नाही. तुझ्या भयग्रस्त मनाला ते धैर्य देतील. जे जे तू मागशील ते ते योग प्रभावाने तुला प्राप्त होईल. जा, सत्वर जा, शीघ्र गतीने जा आणि भक्तवत्सल दत्तात्रेयांना भेट. साधक भक्त हो, इथं जे श्री दत्तात्रेयांचं वर्णन केलेलं आहे ते वाचताच प्रथम दर्शनीच लक्षात येतं की हे कोणा मनुष्य रूपाचं वर्णन नाहीये. हे तर प्रत्यक्ष चैतन्य स्वरूप भगवंतांचं वर्णन आहे. ते कथन करणारे श्रेष्ठ गर्गमुनी आहेत आणि ते श्रवण करून आणि श्री दत्तात्रेयांचं स्वरूप समजून आनंद विभोर होणारा अर्जुन ही कोणी सामान्य व्यक्ती नाही. तो पुढे श्री दत्तात्रेयांचा पट्टशिष्य होणार आहे. त्याचा तेवढा अधिकार आहे. सद्गुरूंच्या स्वरूपाचं परोक्ष ज्ञानच मिळालं, पण त्यामुळे देखील त्याच्या अंतःकरणात दत्त भक्तीचा झरा वाहू लागला. त्याला दत्त भेटीची ओढ लागली.
केवळ श्रवणानं आणि स्मरणानं त्यांचा अनुग्रह झाल्याचा अनुभव येऊ लागला. तो म्हणाला, मुनीश्वर, आपण धन्य आहात. श्री दत्तात्रेयांचं स्मरण होण्यासाठी मला सकाम भक्तीस प्रवृत्त केलं. माझ्या कामना पूर्ण करण्याच्या निमित्तानं माझी वृत्ती दत्तभजनी वळवली. माझ्या मनाला अतिशय हर्ष होत आहे. धन्य ते अत्री अनसूया ज्यांनी परमात्म्याला जन्म दिला. त्याची दिनचर्या ऐकून मला खरोखरीच नवल वाटत आहे. गर्गमुनी संतोषाने म्हणाले, याच दत्तात्रेयांनी जंभासुराला पराभूत करून इंद्राला त्याचा स्वर्ग पुन्हा मिळवून दिला. मुनीवर, हे दत्तचरित्र ऐकावंसं वाटत आहे. मी पूर्ण श्रद्धेने ते ऐकीन आणि मीही त्यांची सेवा करून वरदान प्राप्त करीन. गर्गमुनींनी अर्जुनाची श्रद्धा आणि भक्ती दृढ व्हावी म्हणून जंभासुराची कथा सांगितली. ही कथा आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ